शेवग्याची शेंगाची भाजी बनवायला अगदी सोपी आणि खायला तर अप्रतिम. तर ही मी आणलेली आहे शेंगा आणि याला साफ करून घेत आहे. आता याची भाजी बनवणार आहे, तर पुढे बघत राहा माझ्याबरोबर. काळ्या मसाल्यातली भाजी बनवूया. घेतलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता मी याला उकळायला ठेवते आहे गॅसवर आणि त्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. 70-80% शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे. आणि मग आपल्याला मसाला तयार करायचा आहे. तर मी तुम्हाला मसाला दाखवणार आहे की कसं तयार करायचं आहे. आता याला उकळी येऊन द्यायची आहे, चांगलं शिजवून घ्यायचं आहे. 2 कांदे घेतलेले आहे मसाल्यासाठी. कोथिंबीर घेतलेली आहे, खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे, लसूण घेतलेले आहे 10 ते 11 तुकडे आणि अद्रक घेतलेली आहे. आता ह्या सगळ्यांना आपल्याला तळून घ्यायचं आहे. तव्यामध्ये 1 चम्मच मी तेल टाकून घेतलं आहे आणि कांदा ते 2 होते ते मी असे उभे कापून घेतलेले आहे. ते आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे. लाल कलर असं ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला चांगली तळून घ्यायचे आहे. तुम्हाला जास्त क्वांटिटी करायची असेल तर ही आपल्याला एक डाळी भेटतात, त्या भाजलेल्या डाळी असत्या त्या तुम्ही टाकू शकता. हे अशा प्रकारे डाळी असत्या. त्याच्यात एक अर्धी वाटी तर 1 वाटीची तुम्ही क्वांटिटी कशी आहे त्याच्यावर तुम्ही टाकू क्वांटिटी वाढवू शकता. जे भाजलेल्या दुकानात भेटतात. आणि जे साहित्य आहे ते सगळे वाढून घ्यायचं आहे. आता मी हे फक्त 2 ते 3 लोकांसाठी बनवत आहे. तुम्ही याची क्वांटिटी वाढवू शकता. इकडे बघू शकते कलर पण चेंज झाला आहे आणि आता शिजत आलेलं आहे. चेक करून घेऊया आपण. एक शेंग बाहेर काढून नाही, अजून झालेलं नाही आहे. थोड्या वेळ आपण अजून ठेवूया. कमी गॅसवर आपण याला शिजवून देऊया. आता लाल झालेला आहे. जास्त परतायचा नाही आपल्याला, फक्त लालसर करून घ्यायचं आहे. मध्ये गॅस करून जे खोबरं आहे ते टाकायचं आहे. एक साईडला अद्रक टाकूया, लसूण टाकूया. अर्धा चमचा मी डाळी घेतलेला ते टाकते आहे. त्याची जरूरत नाही आहे, पण तरी मी घेतलेली आहे म्हणून ते टाकत आहे. खोबरं पण चांगलं भाजलं गेलं आहे. त्याला एकजीव करायचं आपल्याला. गॅस कमी जास्त करून आपल्याला हे भाजायचं.
ह्याच्यात आपण कोथिंबीर टाकू. गॅस ऑफ करून थोडं थंड होऊन देऊ आणि मग हा ग्राइंड करू हा मसाला. थंड झालेला आहे. आता आपण याला ग्राइंड करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये. मसाला चांगला बारीक झालेला आहे, बघू शकता. आता हाच मसाला आपल्याला यूज करायचा आहे. हे आपलं 80% शिजलेलं आहे. बाकीचं आपण भाजीमध्ये शिजवूया. हे आता आपण शिजलं आहे. 2 ते 3 चमच आपण तेल टाकलं. तेल गरम करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण लाल मिरची पावडर टाकायची आहे. 2 चमच टाकत आहे. तुमचे तिखट प्रमाणे बघू शकता आपण. मग त्याच्यामध्ये आपण हळद टाकायची आहे. अर्धा टीस्पून हा माझ्याकडे कांदा लसूण मसाला आहे, तो मी टाकत आहे. 4 चमच टाकते. छोटे चमच आहे माझ्याकडे, टीस्पून बघू शकता, छोटे चमच आहे. त्यामध्ये धण्याची पावडर आहे, टीस्पून टाकायची आपल्याला. आणि जो घरी बनवलेला काळा मसाला आहे तो मी 2 चमच टाकत आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ही प्रोसिजर केल्यावर चांगला मसाल्याला चांगला लाल कलर येतो. आणि जो आपण मसाला बनवला आहे तो मसाला आपण याच्यात टाकायचा. मसाला बाहेर जाऊन देतो. आपण बेकिंग मसाल्याचं पाणी टाकून द्यायचं. आणि बस बघू शकता आपण त्याला छान कलरफुल झालेलं आहे. मीठ 1 चम्मच, 1 चम्मच टेस्ट अनुसार बारीक कट करून घेतलेला आहे तो टाकत आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि टमाटा पण मॅश व्हायला पाहिजे याच्यामध्ये. टमाटो बघू शकता तुम्ही, छान कलर सुरू झाला यायला. कमी गॅसवर आपल्याला 2 मिनटं याला शिजवायचं आहे. 2 मिनिटांनंतर बघू शकता मसाल्याचा कलर पण चेंज झाला आहे आणि चांगलं छान शिजला गेला आहे मसाला. तेल पण छान सुटलं आहे. शिजलेला शेंगा ते टाकायच्या आहे पाणी बरोबरच. ते पाणी आपल्याला फेकून नाही द्यायचं आहे. ते पाणी आपल्याला यामध्येच यूज करायचं आहे. मिक्स करून घेऊया. आणि आता अर्धा ग्लास पाणी मी टाकत आहे, कारण 20% अजून शेंगा शिजायच्या बाकी होत्या आणि थोडीशी ग्रेव्ही टाईपमध्ये ठेवायची भाजी. त्यामुळे थोडं पाणी मी एक्स्ट्रा वाढवत आहे. तुम्ही मसाला पाहिजेला असेल मसाल्यामध्येच तर पाणी नाही टाकलं तरी चालेल, पण मी पातळ करत आहे तर त्यामुळे थोडं पाणी मी वाढवलेलं आहे.
भाजीला चांगली उकळी आलेली आहे, बघू शकता तुम्ही. लो गॅस करून झाकण ठेवूया. 10 ते 15 मिनिट ठेवून मग बघूया शेंगा शिजल्या आहे का नाही. आणि बघू शकता कलर पण किती छान आलेला आहे. चेक करून बघूया शेंगा शिजलेल्या आहे का नाही, ते तुटतं आहे का नाही. आता हे तुटत आहे म्हणजे चांगलं शिजले गेले आहे. आणि याच्यावर वरतून आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि थोड्या वेळ आपण त्याला झाकून ठेवूया. 2 मिनटं फक्त. आणि आता ही गरमागरम आपलं शेवग्याच्या शेंगाची भाजी रेडी आहे. तर आपण हे गरमागरम सर्व करूया. किती छान कलर आलेला आहे आणि खायला तर अप्रतिम. तर तुम्ही पण एकदा ही भाजी नक्की ट्राय करून बघा. आणि ही भाताबरोबर, भाजीबरोबर, पराठाबरोबर कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता.